नमस्कार शेतकरी मित्रो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा शेतकऱ्याला तुमची मुलाखत करून देणार आहे की त्यांची जर्नी अशी आहे भयानक, सांगता सोय नाही. कारण का शून्यातून विश्व तयार करणारे म्हणजे आमचे चंद्रकांत पाटील पुयड, मुक्काम पोस्ट मोकंडी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड इथून आहेत. आणि हे त्यांची हळदीचा प्लॉट आहे. जवळपास 3 एकरचा प्लॉट आहे त्यांचा. 3 एकर आहे ना, टोटल 3 एकरचा प्लॉट आहे. खाली वरी बघू शकता, इकडे बघू शकता. यांचं नियोजन कसं केलंय. प्लस हळदीमध्ये प्लस मिरची आहे. तुम्ही बघू इच्छिता. आता मिरची पण दिसत नाही तुम्हाला. आता सांगू इच्छितो मिरची कशी आहे ते. थोडंसं इकडे या, तुम्हाला सांगू इच्छितो. हे बघा, मिरची अशी आहे. ही कुठल्या व्हरायटीची मिरची आहे? अंकुर 21-21. अंकुर 21-21. धन्यवाद. बरं, या हळदीला हे करण्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतल्या आणि काय कसं केल्या, काय काय सोडता, जेणेकरून की शेतकऱ्यांना बी प्रोत्साहित हो की मी पण असं लावावं हळदी. म्हणजे किती उत्पन्न भेटते तुमच्या हळदीचं? फर्स्ट टाइम लावलात का तुम्ही, केव्हा म्हणजे आता लावलात का तुम्हाला अगोदर अनुभव आहे? नाही, आज जवळपास मी 4 वर्षापासून हळद लावतो. हां. आणि सर्व गोष्टीचा मी अनुभव पण घेतलेला आहे. केमिकल पण वापरलेली आहे, रासायनिक पण बरेच, स्प्रे वगैरे. सगळ्यात जास्त रिझल्ट मला आला जीवामृतचा आणि कमी खर्चाचा एकदम. तुम्ही मला फक्त शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की रासायनिक खतांचा भरमाट वापर करण्यापेक्षा जीवामृतचा एक बार यूज करून बघा. त्याच्यानं खूप फायदा होतो सगळ्यांना. शेतकऱ्यांचे बी 4 पैसे वाचतात आणि आपल्या उत्पादनात पण खूप फार वाढ होते. अच्छा, बरं. मग तुम्ही रासायनिकपेक्षा सेंद्रिय खत म्हणजे सेंद्रियकडे वळा म्हणता. ठीक आहे. बरं, तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही रासायनिक वापरलात. मग याच्यात आणि याच्यात काय आसमानचा फरक आहे का? बराच आहे का? ठीक आहे. त्याचं कारण सांगतो. हां. त्याच्यामध्ये आपला भरपूर खर्च होतो रासायनिकमध्ये. अच्छा. रासायनिकमध्ये खर्च तर होतोच. अच्छा. उत्पादन पाहिजे तसं येईना. अच्छा. जेवढं पाहिजे तेवढं. बरं. आणि जीवामृत मध्ये असा एक आहे, एक जमीन बी सुधारते जीवामृतमुळे. अच्छा. जमीन बी सुधारते आणि गांडुळाची वाढ पण वाढ होते. होते. अच्छा. आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होतो. खर्च कमी लागतो, उत्पादनात चांगली वाढ होते. अच्छा, बरोबर आहे. यांचं म्हणणं असं आहे की तिकडं तर थोडं बघा, माणूस एकाएकी चालणं आणि उठून पडत नाही. तुम्ही जर जमिनीला आणि शेतीला म्हणजे तिकडं जर बघा, आजकाल कसं होते, आता मी काही कोणाच्या विरोधात नाही, जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी यांची चंद्रकांत पाटलाची मुलाखत घेण्याचं कारण हे बघू शकता. मी बेडवर आहे. हे बघा, मी हळदीमध्ये दिसत नाही. आता 6 फूट आहे, त्याच्याबरोबर हळद आहे. ते असंच तुम्ही म्हणू शकता की काही असं आहे का, तसं होऊ शकते का? तुम्ही पुरा प्लॉट देऊन त्यांना बघू शकता, विजिट देऊ शकता. प्लस त्यांची याच्यात मिरची पण लागवड आहे आंतरपीक म्हणून. आणि याच्यातून पण उत्पन्न किती भेटलं तुम्हाला सांगू इच्छिते आतापर्यंत जवळपास याचं काही निश्चित लिहून ठेवलेलं नाही. हां. पण जवळपास झाले 70 ते 80 हजार रुपये झाले. 70 ते 80 हजार. बरं, थोडंफार आहे. लई काडी नाही त्यांची. किती काडी आहे मिरचीची? या 2 एकर मध्ये क्षेत्रामध्ये जवळपास 2000 असेल. 2000 काडीमध्ये मिरचीचं उत्पन्न मान्य आहे त्यांना की आता रेट भेटलंय, थोडं चान्स लागला समजा. या पावसाचा भरमपाठ पाऊस पडलेला आहे आपल्या एरियामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यांचा फायदा त्यांना भेटलेला आहे. पण मिरचीची कंडिशन अशी आहे, बघू शकता. अजून जवळपास 4 क्विंटल मिरची निघते. हां, आता थोडीला आलेला आहे मिरची. हे बघू शकता आहे. आता इथं मध्ये जाऊ शकणं आपण, कारण का वल्ला आहे, पाणी आहे दिलेले. बरं, भरमपाठ आंतरपीक म्हणून त्यांनी चंद्रकांत पाटील मिरची पण घेतलेले आहेत. आणि खरोखरच एक हा गावात आदर्श शेतकरी म्हणून हरकत नाही म्हणायला. कारण का हळदीचा प्लॉट तसा आहे. तुम्हाला जर कुठं अडीअडचण येत असेल, तुमच्या हळद जर अशी करायची असेल, त्यांचा नंबर देतो तुम्हाला. ते त्यांना मोबाईलमध्ये तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देतो. तुमचा नंबर सांगू शकता का? मोबाईल नंबर माझा आहे 9146 03 10 63. 9146 03 10 63. त्यांचा नंबर आहे. कुठलाही प्रॉब्लेम असला हळदीबद्दल, याला हळदीचा जवळपास 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे. प्लस दोन्ही क्षेत्रातला अनुभव आहे. एक रासायनिक पण, एक जैविक पण. या दोन्ही क्षेत्राचा अनुभव आहे. तुम्ही विचारू शकता. असं करायचं नाही सुरुवातीला एकदाच घ्यायचं नाही, वळायचं नाही. अच्छा, टप्प्याटप्प्याने यायचं मला. हां, त्यांचं म्हणणं आहे की
स्टार्टिंगला पूर्ण स्टॉप करून तुम्ही इकडे येऊ नका, की जेणेकरून त्याला सवय लागजेपर्यंत थोडं 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 का होईना तुम्ही इकडे वळा. त्यांचं म्हणणं आहे हळदीचा प्लॉट एक नंबर आहे. बघू शकता क्षेत्र, तुम्हाला काय सांगू इच्छिता, भरपूर मोठं क्षेत्र आहे यांचं. 2-3 एकर हळद आहे ना. हो. इथं किती आहे? इथं 2 एकर आहे, बाजूला 2 एकर आहे. 2 एकर आहे. 4 एकरचा प्लॉट आहे, सॉरी यांचा 4 एकरचा प्लॉट आहे. जबरदस्त हळद आहे. प्लस बघू शकल्या व्हिडिओ असा हळदी जबरदस्त प्लॉट आहे. विजिट देण्यासारखा प्लॉट आहे, बघण्यासारखा प्लॉट आहे. अवश्य तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. त्यांचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जेणेकरून याला काय वापरलं आजकालच्या जीवनात बघा, शेतकरी मी सक्सेस झालो ना, समोरचा कसा सक्सेस नाही त्याला सांगायचं नाही. तसं करू नका. सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे. हे बघा, मी बी शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहात. जाऊ द्या ना, मेहनत करा ना, ते सांगा ना त्यांना. शेतकरी त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा मी सांगायला हरकत नाही, काय काय केलो काय काय नाही. योग्य ते मार्गदर्शन देऊ शकतात. योग्य ते व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद, त्यांचं पण धन्यवाद. आणि प्लस आजच या दिवशी आज शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्याकडं बैलजोडी आहेच, पण आज काय आणलात तुमचं? एक पॉवर विडर घेतलेली आहे. हां, हळदीला माती लावण्यासाठी त्यांच्याकडे पॉवर लीडर आहे. म्हणजे याच्यातूनच ते प्रगती केलेत. आज कुठल्याच प्रकारचं येताना नाही, व्यसन नाही, काही नाही. बघता मित्र, मलाही सांगू इच्छितो की मी असं नाही बोलत की शेतकरी वर्गाला काय झालं आहे, नाही परवडत. शेतकरी कोण म्हणते नाही परवडत? मी म्हणतो परवडते. हां, पण आता तुमचं क्षेत्र जास्त असेल, 70-80 एकर असेल, 10-20 एकर असेल, ते नाही परवडणार तुम्हाला. जेणेकरून का रोजगारच खाऊन चालला आहे. या गोष्टीला मान्य करावं. तुम्ही पण मान्य करता, मी पण मान्य करतो. पण शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे, तरच माणूस सुखी होऊ शकते, नाही तर नाही. तुम्ही काही करा, शेतीला जोडधंदा पाहिजे, चिकाटी पाहिजे. आणि योग्य ते शेतीमध्ये मी शाणा चालत नाही, मी म्हणतोय असं. तुम्हाला काही वाटू देऊ शकू नका बरं असं का बोललं आहे म्हणून. पण एवढंच की चंद्रकांत पाटील शेतीमध्ये किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? जवळपास 7 वर्ष झालं, 6 ते 7 वर्षापासून. हां, मग याच्यातून योग्य ते मार्ग तुम्हाला योग्य ते प्रॉफिट आहे का? सुरुवातीला थोडं कठीण काळ गेला, म्हणजे सोबती सांगणार कोणी नव्हते. अच्छा. सुरुवातीला स्वतःच्या हिमतीनेच करावं लागलं सगळ्या गोष्टी. अच्छा. येते अनुभव थोडा करत राहिले की सगळ्या गोष्टी. अच्छा, पण एक मला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणं आहे की शेतीला रासायनिक तुम्ही कितीही वापरा, थोडं तरी सेंद्रियाची भर द्या. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांचं रासायनिक बद्दल खर्च कमी होते आणि उत्पादनात वाढ होते. आणि त्याला खास म्हणजे जीवामृतचा योग्य वापर करा जमिनीला. सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात कमी किमतीत आहे ते. अच्छा. फक्त तुम्हाला एकरी खर्च वन टाइमला फक्त 400 रुपये येते. अच्छा. 10 लिटर गौमूत्र लागते आणि 2 किलो गूळ, 2 किलो बेसन, बाकी 2 किलो वडाच्या झाडाखालची माती. व्हिडिओ युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, ते बघून सगळं करू शकता तुम्ही. ओके, युट्यूबवर व्हिडिओ. त्यांचा बोलण्याचा उद्देश तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकू शकला. आणि तुम्हाला जर हळदीबद्दल तुम्हाला माहिती घ्यायचं असेल खरोखर तंतोतंत, तर त्यांचा नंबर पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याच तुम्हाला त्यांचा नंबर सांगण्यात येईल. आणि माझा बी नंबर देतो 88 64 35 47. कुठला प्रकारचं तुम्हाला अडचण आली तर मला विचारू शकता, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. व्हिडिओ ऐकल्याबद्दल, सबस्क्राईब केल्याबद्दल, व्हिडिओला फॉलो केल्याबद्दल सगळ्या यूट्यूबवर चॅनलचा बघणाराचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान, जय किसान. नमस्कार, धन्यवाद.